इसके लिए आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिभौत नाम में सपोत्र देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी दया है कि प्रभु ने और भी एक दिन हमें दान दिया आणि प्रभूची खूप मोठी कृपा आहे की अजून एक दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। प्रभु का पवित्र उपस्थिति में आने के लिए मौका दिया आणि प्रभूच्या पवित्र उपस्थितीमध्ये येण्याकरता आपल्याला संधी दिली। वास्तव में हम नहीं आया प्रभु हमें को लेकर आया आणि खरोखर आपण नाही आलो तो प्रभू आपल्याला घेऊन आला। मसीह जीवन हमेशा सर्वा का आवाज पहचान कर उसके पीछे चलने वाले जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन नेहमी आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकून त्याच्या पाठीमागे चालणारं जीवन आहे। प्रभु ने कहा मेरी बेटी मेरी वाणी सुनता है आणि प्रभूने असं म्हटलं की माझी मेंढरे माझा आवाज ऐकतात और वो मेरे पीछे वर येतात आणि ते माझ्या पाठीमागे येतात। रोज सवेरे उठने के समय से हमें प्रभु का वाणी सुनना चाहिए आणि दररोज सकाळी उठण्याच्या वेळेला आपण प्रभूची वाणी ऐकायला पाहिजे। हमेशा प्रभु हमसे बात करता है आणि नेहमी प्रभु आपल्याशी बोलतो और रोज सुन करके हमें चलना चाहिए आणि ते ऐकून आपण चालायला पाहिजे। आज सवेरे उठने के समय में मालूम हमने क्या खोज किया आणि आज सकाळी उठल्यानंतर आपण काय शोधलं मालूम मेरा प्रभु मुझे से क्या कह रहा है वो सुनने की हमारा तड़प था क्या और कोई तड़प था। आणि माझा प्रभू माझ्याशी काय बोलत हे ऐकण्याची तळमळ होती का अजून काही वेगळी तळमळ होती। जरूर प्रभु को हमसे बात करने का बहुत इच्छा रहता आणि निश्चितच प्रियांनो आपल्याला प्रभु आपल्याशी बोलण्याकरता प्रभूला खूप इच्छा राहते। हम प्रभु का वाणी सुनना चाहिए आपण प्रभूची वाणी ऐकायला पाहिजे ना प्रभु को धन्यवाद देना चाहिए प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे। जो भी प्रभु को मानता है प्रभु उसको भी मानेगा आणि जो कोणी प्रभूचं ऐकतो प्रभु त्याचं पण ऐकेल। अब याद होगा जब पहला शामिल दूसरा अध्याय उसका 30 वचन की आखिरी भाग में हम लोग पढ़ता है पहिला शामिल त्याचा तिसरा अध्याय 30 वचनाचा शेवटल्या भागामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। क्योंकि जो मेरा आदर करे मैं उसका आदर करूंगा और जो मुझे तुच्छ जाने वे छोटे समझे जाएंगे। ओ देखा मतलब क्या है कि हमको प्रभु का आदर करना आणि याचा अर्थ काय की आपण प्रभूचा आदर करणं। हमारे जीवन में हम प्रभु का आदर करने का अर्थ बहुत गहरा है आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूचा आदर करण्याचा अर्थ खूप गहन आहे। अगर हम प्रभु का बात को ढाल देता तो हम प्रभु का निरादर कर देता आणि प्रभूच्या आज्ञेचं आपण उल्लंघन करतो याचा अर्थ आपण प्रभूचा निरादर करतो। आज मैं प्रभु का कोई भी बात को मतलब टालने वाला अनुभव या स्वभाव मेरे में है कि नहीं परखना चाहिए। आणि प्रभूच्या कुठल्याही आज्ञेचं उल्लंघन करणारा स्वभाव माझ्यामध्ये आहे का नाही हे जरा पडताळून बघा। है ना प्रभु ने हमको इतना बड़ा प्यार दिया है आणि प्रभूने आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलंय। है ना मसीह जीवन प्यार में आरंभ है आणि ख्रिस्त जीवनाची सुरुवात ही प्रेमामध्ये आहे। प्यार का ओरिजिनल मतलब व्यक्तित्व है या रूप है यीशु मसीह आणि प्रेमाचं खरं व्यक्तित्व जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे। है ना यीशु मसीह में हम प्रेम देखता है आणि प्रेम जे आहे ते आपण येशू ख्रिस्तामध्ये पाहतो। प्रभु वचन कहता है कि परमेश्वर प्रेम है आणि देवाचं वचन असं सांगतं की परमेश्वर प्रेम आहे। वो प्रेम हम कहाँ पर पाएंगे आणि ते प्रेम आपल्याला कुठे भेटेल मसीह में पाएंगे ख्रिस्तामध्ये भेटेल। है ना मसीह में वो प्रेम प्रकट है आणि ख्रिस्तामध्ये ते प्रेम प्रकट आहे। कैसा प्रकट किया आणि ते कसं प्रकट केलं है ना पहला योहन्ना 4 अध्याय उसका 9-10 वचन पहिलं योहान 4 अध्याय 9 आणि 10 वचन। जो प्रेम परमेश्वर हमसे रखता है वह इससे प्रकट हुआ कि परमेश्वर ने अपने एकलौते पुत्र को जगत में भेजा है कि हम उसके द्वारा जीवन पाए। प्रेम इसमें नहीं कि हमने परमेश्वर से प्रेम किया पर इसमें है कि उसने हमसे प्रेम किया और हमारे पापों की प्रायश्चित के लिए अपने पुत्र को भेजा। देखा मतलब प्रेम इसमें है हमारे पाप की प्रायश्चित के लिए अपने पुत्र को भेजा। आणि प्रेम याच्यामध्ये आहे की आपल्या पापाच्या प्रायश्चित्ताकरता परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र पाठवला। हम किसी प्रकार भी प्रभु का प्यार पाने के लायक नहीं आणि कुठल्याही प्रकारे प्रभूचं प्रेम प्राप्त करण्याकरता आपण लायक नव्हतो। लेकिन प्रभु ने हमसे प्रेम किया आणि प्रभूने आपल्यावर प्रेम केलं। हमने प्रेम पाया आपल्याला प्रेम मिळालं। प्रभु का प्रेम प्रभु प्रेम है वो प्रेम प्रभु ने हमको दिया आणि प्रभू प्रेम आहे आणि ते प्रेम प्रभूने आपल्याला दिलं। कैसे दिया
कसं दिलं? पवित्र आत्मा के द्वारा। आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे है ना, प्रभु ने हमें दिया हुआ हमारा दान है पवित्र आत्मा। आणि प्रभूने आपल्याला दिलेलं दान आहे तो पवित्र आत्मा। वो पवित्र आत्मा के द्वारा रोमियो 5 अध्याय 5 वचन में लिखा है। रोम त्याचा 5 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये असं लिहिलंय, प्रभु ने हमें दिया हुआ आत्मा के द्वारा प्रभु का प्रेम हमारे दिल में डाल दिया है। आणि प्रभूने आपल्याला देऊन केलेल्या आत्म्याच्या द्वारे त्याचं प्रेम आपल्यामध्ये ओतलेलं आहे। अभी हमारे में प्रेम आ गया, आता आपल्यामध्ये प्रेम आलं, वो प्रेम अभी बढ़ना चाहिए आणि ते प्रेम आता वाढायला पाहिजे। मसीहत का सबसे बड़ा खूबी है वो आपस में प्रेम करता है। आणि ख्रिस्तत्वाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की आपसामध्ये ते प्रेम करतात। वो बहुत बड़ी बात है ना, क्योंकि उनको प्रेम मिला। कारण त्यांना प्रेम मिळालं, दुनिया का प्रेम नहीं, जगाचं प्रेम नाही। दुनिया का प्रेम थोड़ी छोटी बातों में बुझ जाता, आणि जगाचं जे प्रेम आहे ते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विझून जातं। प्रभु का प्रेम ऐसा नहीं। आणि प्रभूचं प्रेम असं नाही। प्रभु का प्रेम पाया हुआ लोगों में वो प्रेम में बढ़ने वाला अनुभव चाहिए। आणि प्रभूचं प्रेम प्राप्त झालेल्या लोकांनी प्रभूमध्ये वाढण्याचा अनुभव असला पाहिजे। थेसलोनिका मंडली एक बड़ा आदर्श का मंडली था। आणि याच्याकरता थेसलोनिकराची मंडळी एक आदर्श मंडळी होती। जब एफेसुस का मंडली में प्रेम थोड़ा पहला प्रेम छोड़ दिया हुआ अवस्था था, आणि इफिसकराच्या मंडळीमध्ये त्यांनी पहिलं प्रेम सोडून दिलेली अवस्था होती। और तो थेसलोनिका मंडली में ऐसे नहीं था। आणि थेसलोनिकराच्या मंडळीमध्ये असं नव्हतं, उनमें प्रेम बढ़ता था आणि त्यांच्यामध्ये प्रेम हे वाढत होतं। है ना, पहला थेसलोनिका 3 अध्याय उसका 12-13 वचन। पहिलं थेसलोनिकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन। प्रभु ऐसा करे हाँ कि जैसा हम तुमसे प्रेम करते हैं हाँ वैसा ही तुम्हारा प्रेम भी हाँ आपस में और सब मनुष्य के साथ बढ़े हाँ और उन्नति करता जाए, हाँ ताकि वह तुम्हारे मनों को ऐसा स्थिर करे हाँ कि जब हमारा प्रभु यीशु अपने सब पवित्र लोगों के साथ आए हाँ। तो वे हमारे परमेश्वर और पिता के सामने पवित्रता में निर्दोष करे। तो प्रेम की बढ़ोतरी हमें पवित्रता में निर्दोष करता है। आणि प्रेमाची जी वाढ आहे ती आपल्याला पवित्र करण्यामध्ये निष्कलंक बनवतं। तो प्रेम बढ़ना हमारे लिए कितना लाभ है। याचा अर्थ प्रेम वाढणं आपल्याकरता किती फायद्याचं आहे। रोज परखना है मुझ में प्रेम बढ़ रहा है, आणि दररोज आपण पारखायचे की माझ्यामध्ये प्रेम वाढत आहे का। प्रेम ठंडा नहीं होना, आणि प्रेम थंड पडू देऊ नका, प्रेम बढ़ना चाहिए प्रेम वाढायला पाहिजे। और प्रेम बना रहना चाहिए। आणि प्रेम जे आहे ते टिकून राहायला पाहिजे। कोई भी कारण से हमें मतलब प्रभु का प्रेम से दूर नहीं होना चाहिए। आणि कुठल्याही कारणाने देवाच्या प्रेमापासून आपण दूर जायला नको। आज मैं आपको एक अनोखा विषय आपको बताने जा रहा हूँ। आणि एक उत्तम असा विषय मी तुम्हाला सांगायला जाणार आहे, मतलब ईश्वरीय प्रेम का महत्व आणि ईश्वरीय प्रेमाचं महत्व। बहुत अच्छा एक हेडिंग है आणि खूप चांगला एक शीर्षक आहे। प्रभु का वो प्रेम का महत्व अनेक प्रभु का जन जानना चाहिए। आणि प्रभूच्या प्रेमाचं ते महत्व प्रत्येक व्यक्तीने चांगल्या प्रकारे जाणायला पाहिजे। और वही प्रेम हमारे में व्यापार होना चाहिए। आणि तेच प्रेम आपल्यामध्ये व्यवहार व्हायला पाहिजे। और आपको मालूम है, मैंने आपको बताया प्रेम का मूर्तिभाव प्रभु यीशु मसीह है। आणि प्रेमाचं मूर्तिमंत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह मतलब लोगों को क्या किया, यीशु मसीह के जीवन के अनुभव में वहां पर ऐसा लिखा है, पहले यूहन्ना का सुसमाचार 13 अध्याय के 12 वचन में, योहान त्याचा 13 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये, जब यीशु ने जान लिया कि मेरे वहाँ घड़ी आ पहुँची कि जगत को छोड़कर पिता के पास जाऊँ, तो अपने लोगों से जो जगत में थे जैसा प्रेम वो करता था अंत तक वैसा ही प्रेम करता रहा। देखा बहुत को आखिरी शब्द वापस पढ़ना, जगत में से जैसा प्रेम वो करता था अंत तक वैसा ही प्रेम करता रहा। यीशु मसीह के जीवन में मानव अंत तक प्रभु अपने लोगों से प्रेम करते रहा। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये शेवटपर्यंत आपल्या लोकांवर प्रेम करत राहिला है ना। प्रभु की अपने लोग कौन था, आणि प्रभूचे आपले लोक कोण होते, इस्राएल का, आणि इस्रायल होते है ना। प्रभु सारे इस्राएलियों से प्रेम करते रहा, आणि प्रभू सर्व इस्रायलांवर प्रेम करत राहिला। जब यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय उसका 11वें वचन में हम लोग पढ़ता है, योहान त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये आपण पाहतो, वह अपने घर आया। इसको अपने घर बोलेगा तो इसराइल में आया, आणि तो इस्रायलामध्ये आला, वह अपने घर में आया, आणि तो आपल्या घरामध्ये आला। उसके अपनों ने उसे ग्रहण नहीं किया। देखा कितना दुखदायी बात है ना, आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु अपनों के पास आया
परंतु उनके अपनों ने उनको ग्रहण नहीं किया या उनसे प्रेम नहीं किया। आणि प्रभू स्वयंकांकडे आला पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही। है ना प्रियो, हम लोग ये बात को जानना है कि प्रभु ने किस अवस्था में उनको अपनाया वो बात भी वो लोग भूल गया। आणि प्रभूने कुठल्या अवस्थेमध्ये त्यांचा स्वीकार केला ते ह्या गोष्टी विसरले। है ना, प्रभु ने उनको अपने लिए चुना आणि प्रभूने आपल्याकरता त्यांना निवडलं। प्रभु चुनना पड़ेगा तो कितना श्रेष्ठ बात। आणि प्रभूने एखाद्याची निवड करणं म्हणजे किती श्रेष्ठ गोष्ट आहे। आज हम में से कितने लोग ये समझते हैं कि प्रभु ने मुझको पेशली चुना है। हालेलुया। बिल्कुल, हम लोगों को व्यक्तिगत रीति में प्रभु ने चुना है आणि निश्चितच वैयक्तिकरित्या प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे, कोई संदेह ही नहीं। याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाहीये। इसराइल के बारे में भी मैंने पढ़ाया था, पहले शामुल 12 अध्याय इसका 22 वचन का आखिरी भाग। पहिलं शामुएल त्याचा 12 अध्याय 22 वचनाचा शेवटला भाग। यहोवा ने तुम्हें अपनी ही इच्छा से अपनी प्रजा बनाया है। देखा, यहोवा ने अपनी ही इच्छा से अपनी प्रजा बनाया। आणि परमेश्वराने त्याच्या स्वइच्छेने इस्रायलाला आपली प्रजा बनवलं। हम लोग ये बात को जानना, मतलब प्रभु अगर उनको नहीं चुना होता तो उनको कभी भी ये भाग्य या ये धन्य अवस्था कभी नहीं मिलता। आणि परमेश्वराने इस्रायलाला निवडलं नसतं तर ही धन्य अवस्था त्यांना कधीही प्राप्त होऊ शकली नसती। है ना, प्रभु ने सारी दुनिया में से प्रभु ने कुछ लोगों को अपने लिए चुन लिया। आणि संबंध जगामधून प्रभूने काही लोकांना आपल्याकरता निवडलं। है ना, जब निर्गमन का किताब उसका 19 अध्याय उसका 5 वचन में इस चुनौती के बारे में प्रभु कहता है। निर्गमन त्याचा 19 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये या निवडी संबंधाने असं म्हटलेलं आहे। अब यदि तुम मुझसे मेरी मानोगे और मेरी वाचा का पालन करोगे तो सब लोगों में से तुम ही मेरा निज धन ठहरोगे। समस्त पृथ्वी तो मेरी है और तुम मेरी दृष्टि नहीं। आपने 5 वचन पढ़ा था। इसलिए अब यदि तुम निश्चय मेरी मानोगे और मेरी वाचा का पालन करोगे तो सब लोगों में से तुम ही मेरा निज धन ठहरोगे। तुम मेरा निज धन ठहरेगा, मतलब तुम मेरा बनकर रहेगा आणि तू माझा होऊन राहशील। लेकिन एक व्यवस्था वहां पर है आणि त्या ठिकाणी एक नियम आहे, वाचा का पालन करना। आणि तुम्ही दिलेला करार जो आहे तो तुम्हाला पालन करायचा आहे। कितना श्रेष्ठ बात है। आणि प्रेरणा ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे। हम प्रभु का बन गया बोल करके मनमानी में नहीं चल सकता। आणि आपण प्रभूचे झालं म्हणून आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे नाही चालू शकत। इस चुनौती के बारे में आमोस उसका 3 अध्याय का 2 वचन। आमोस त्याचा 3 अध्याय त्याचं 2 वचन। पृथ्वी के सारे कुलों में से मैंने केवल तुम्ही पर मन लगाया है। इस कारण मैं तुम्हारे सारे अधर्मों के कामों का दंड दूंगा। देखो, बहुत बड़ी बात है, सारे दुनिया से मैंने तुझ पर मन लगाया या मैं तुझको चाहा। आणि संबंध जगामधून मी तुझ्यावर आपली इच्छा केली। ये बहुत बड़ी बात है आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। मतलब हमारा कोई खूबी के कारण प्रभु ने हमें नहीं चुना आणि आपलं कुठलं गुण वैशिष्ट्यामुळे प्रभूने आपल्याला नाही निवडलं। ये प्रभु का अनुग्रह था आणि ही देवाची कृपा होती। आज मंडली जीवन में आया हुआ हर एक पवित्र लोग ये बात को जानना है। आणि मंडळी जीवनामध्ये आलेलं प्रत्येक पवित्र भक्ताने या गोष्टीला जाणायचं आहे। हमने प्रभु को नहीं चुना, आपण प्रभूला नाही निवडलं, प्रभु ने हमको चुना। प्रभूने आपल्याला निवडलं। ये तो यूहन्ना 15:16 में यीशु मसीह बोलता है। आणि योहान 15 अध्याय 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतात, तुम मुझको नहीं, मैंने तुमको चुना। आणि तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडले। यहाँ पर जो भी उदार पाया वो सब प्रभु का चुनौती पाया लोग हैं। आणि या ठिकाणी ज्याचं कोणाचं तारण झालं ते सर्व निवड प्राप्त झालेले लोक आहेत। हम लोग अच्छा काम से उदार पाया क्या? आणि आपण कुठलं चांगलं काम केल्याद्वारे आपलं तारण झालं का? जो अभी तक उदार नहीं पाया वो भी ये बात को समझना। आणि ज्याचं अजूनपर्यंत तारण नाही झालं त्यांनी सुद्धा ही गोष्ट समजून घ्या, क्योंकि आप अभी तक प्रभु का नहीं बना। कारण अजूनपर्यंत तुम्ही प्रभूचे नाही झालात। आज मैं प्रभु का है क्या? आज मी प्रभूचा आहे का? मैं प्रभु का है तो मेरा जरूर उदार पाया होना चाहिए। आणि मी जर प्रभूचा आहे तर निश्चितच माझं तारण झालेलं राहिलं पाहिजे। उदार कैसे मिलेगा? तारण कसं मिळेल? हमारे कोई अच्छा कामों से आणि आपल्या कुठल्या चांगल्या कामाच्या द्वारे नहीं है ना। नाही, हमारा कोई भी अच्छा काम प्रभु की दृष्टि में कुछ भी मूल्य का नहीं। आणि आपलं कुठल्याही प्रकारचं चांगलं काम जे आहे ते प्रभूच्या दृष्टीने काही महत्व किमतीचं नाहीये। हमारा ये देश में सबसे अच्छा पसंद करने वाला लोग पसंद करने वाली चीज क्या है? ये महाराष्ट्र में सबसे ज्यादा ग्रेप्स, मतलब ज्यादा पसंद करेगा सब लोग।
ऐसे कोई खाने वाला चीज दूसरे है कौन से इसको खाने का लड्डू चलो लड्डू सब तुम्ही लाडू समजा मला बोलने के लिए आसानी इसके आणि बोलायला सोपं आहे म्हणून अभी आप सोचो मला सब लोगों को लड्डू पसंद है आणि सर्वांना लाडू आवडतात लेकिन एक कोड़ी व्यक्ति कोड पर हाथ से आपको लड्डू देगा तो आप लेगा आणि एका कोडाने भरलेलं त्याच्या हातातने तुम्हाला जर लाडू दिले तर तुम्ही ते घ्याल का कोई भी नहीं लेगा कुणीच नाही घेणार लड्डू पसंद है लाडू तर आवडतो परंतु देने वाले व्यक्ति का अवस्था अच्छा है आणि जो देणारा मनुष्य आहे त्याची शारीरिक अवस्था चांगली नाहीये इसलिए कोई नहीं लेगा आणि म्हणून तो लाडू कोणी घेणार नाही ऐसा ही हमारे बारे में बाइबल मदद है आणि असंच बायबल आपल्या संबंधाने सांगतं जब यशाया 64 का 6 वचन में यशा त्याचा 64 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये हर एक इंसान का भले काम कैसा है मैले कितने की समान है आणि प्रत्येक मनुष्याचे चांगले काम जे आहे ते एकदम परमेश्वरासमोर मलिन कपड्याप्रमाणे म्हणजे ओंगळ असे आहे पर किसी प्रकार का उपयोगी नहीं आणि कुठल्याही प्रकारे ते उपयोगाचे नाही वो उपयोग हम लोग एक बात को जानना है कि यहाँ पर बैठा हुआ जो भी उधार पाया हमारा कोई श्रेष्ठ का कारण हमारा उधार नहीं हुआ आणि आपण या ठिकाणी जे बसलो ते आपल्या कुठल्या श्रेष्ठत्वामुळे बसलो असं नाही ये प्रभु की बड़ी करुणा है आणि ही प्रभूची खूप मोठी करुणा आहे हमारे कोई योग्यता से नहीं आणि आपण कुठल्या योग्यतेने नाही और इधर अगर कोई अभी तक उधार नहीं पाया उनके लिए भी बुलावा है आज भी आणि अजूनपर्यंत त्याचं तारण नाही झालं त्यांच्याकरता सुद्धा आजही पाचारण आहे आपको प्रभु बुला रहे इस वचन सुनने के टाइम आणि प्रभू हे वचन ऐकत असताना तुम्हाला बोलवत आहे आपको मानना है तुम्हाला ते पालन आपको करायचं ये विश्वास करना है आणि तुम्हाला हा विश्वास करायचा ये वचन मेरे लिए हे वचन माझ्याकरता आहे मैंने अभी तक तो प्रभु को मेरा दिल नहीं आने अजूनपर्यंत मी माझं हृदय प्रभूला नाही दिलं आज मैं प्रभु आपको मेरा दिल देता हूँ आणि प्रभू आज मी तुला आपलं हृदय देतो आप सच्चा दिल से प्रभु से बात करेगा तो आणि खऱ्या हृदयाने प्रभूशी तुम्ही बोललात तर क्योंकि मानो हमारा कोई भी काम नहीं सिर्फ हमारा कबूली हम प्रभु का वचन को विश्वास से स्वीकारना आणि आपल्याला कुठलं चांगलं काम नाही तर फक्त विश्वासाने प्रभूच्या वचनाचा स्वीकार करणं हम आईना में क्यों देखता आपण आरशामध्ये का पाहतो हमारा अवस्था जानने के लिए आणि आपली अवस्था कशी आहे ते पाहण्याकरता ये वचन जो भी आईना हम क्यों देखता है आणि हे वचनरूपी आरसा आपण का पाहतो हमारी अवस्था जानने के लिए आणि आपली अवस्था जाणण्याकरता आईना में 2 घंटा देखते रहेगा तो हमारा अवस्था बदलेगा आणि आरशामध्ये 2 तास पाहत राहिलं तर आपली अवस्था बदलेल का कभी नहीं बदलेगा कधी नाही बदलणार ऐसा वचन भी 2 घंटा सुनते रहेगा तो अवस्था बदलेगा आणि असं 2 तास वचन ऐकत राहिलं तर अवस्था बदलेल का नहीं बदलेगा नाही बदलणार क्या करना पड़ेगा काय करावं लागेल हमको एक्शन लेना पड़ेगा आणि मग आपल्याला काहीतरी त्याच्यावर प्रतिक्रिया करावी लागेल प्रियो प्रभु का वचन अगर हमें भावी करके अगर हमें बताता है तो हमें ये बात कबूल करके प्रभु के सामने नम्र बनना है आणि प्रभूचं वचन जर आपल्याला सांगतं की तू एक पापी आहे तर मग त्या वचनाचा स्वीकार करून आपण स्वतःला नम्र करायचंय भाभी है कि नहीं पापी आहोत का नाही अभी तक जिन्होंने अगर उधार नहीं पाया आपको क्या लगता है कि मानव आप आज मर गया तो कहाँ जाएंगे आणि अजूनपर्यंत त्याचं कारण नाही झालं तुम्हाला काय वाटतं की आज जर मेला तर कुठे जाल मानव रोमियो 6:23 वचन कहता है रोम 6 अध्याय त्याचं 23 वचन सांगतं पाप का मजदूरी मृत्यू है पापाचं वेतन मरण आहे और जो परमेश्वर का वरदान प्रभु यीशु मसीह में आनंद जीवन है आणि परमेश्वराचं कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे मतलब पाप का मजदूरी मृत्यू ये कहाँ जाएंगे आणि पापाचं वेतन मरण हे कुठे जातील भावी नरक में जाएगा आणि पापी जो आहे तो नरकामध्ये जाईल हमको ये बात तो जानना है कि हमें उस नरक से उस सजा से छुड़ाने के लिए यीशु मसीह आया आणि त्या नरकाच्या शिक्षेपासून वाचवण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त आले हमने कितने बार सुना आपण किती वेळा ऐकलं हम सुना इसका मतलब हमने आईना में देखा आणि आपण ऐकलं याचा अर्थ आपण आरशामध्ये पाहिलं हमारा अवस्था देखा आपण आपली अवस्था पाहिली मैं पापी हूँ मी एक पापी आहे तो मैं पापी को क्या करना चाहिए आणि मग एका पापी मनुष्याला काय करायला पाहिजे वचन बताया 1 तिमोथी 1:15 में आणि पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रभु यीशु मसीह पापियों का उद्धार करने के लिए जगत में आया आणि प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांचं तारण करण्याकरता या जगामध्ये आले ये आपने ये वचन सुना तो आपने आईना में देख करके आपने ये जाना कि मैं पापी हूँ और मुझको बचाने वाला उद्धार करता यीशु मसीह है आणि मग हे वचन ऐकलं म्हणजे काय झालं की तुम्ही आपल्या स्वतःला आरशामध्ये पाहिलं आणि तुम्हाला या गोष्टीची समज
आली की मी एक पापी आणि माझ्या करता प्रभू येशू ख्रिस्त आले और मुझे पापी को पिता परमेश्वर ने प्रेम किया और अपने पुत्र को मेरे लिए भेजा आणि माझ्या पाप्यावर पिता परमेश्वराने प्रेम केलं आणि माझ्याकरता त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. इसलिए यूहन्ना 3:16 में कहता है आणि म्हणून योहान 3 अध्यायाच्या 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे पिता ने मुझसे इतना बड़ा प्रेम किया अपने एकलौता पुत्र को मेरे लिए दिया. आणि देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याकरता दिला. जो भी उस पर विश्वास करे वो नाश न हो परंतु आनंद जीवन पाए. की जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हमने पाया क्या? प्रेम आपल्याला हे मिळालंय का? आनंद जीवन पाया है क्या? आणि सार्वकालिक जीवन आपल्याला मिळालेलं आहे का? मैंने उद्धार पाया है क्या? आणि तारण मला मिळालेलं आहे का? मुझे मसीह मिल गया है क्या? आणि मला ख्रिस्त भेटला आहे का? ये बात को परखना भी हो. या गोष्टीला पारखायचं. इसके लिए हमने कुछ करना आणि त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे का? नहीं है ना. आपल्याला काही करायचं नाही. एफेसियों 2 अध्याय 8-9 वचन आणि इफिसियोंचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 8 आणि 9 वचन. अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है. देखिए विश्वास के द्वारा. विश्वास कैसे आया? आणि विश्वास कसा आला? ये वचन के द्वारा. आणि या वचनाच्या द्वारे विश्वास आला. ये वचन सुनने वाला विश्वास करना चाहिए. आणि जो कोणी देवाचं वचन हे ऐकतं त्याने विश्वास करायला पाहिजे. मैं जो भी सुन रहा है प्रभु का वचन है आणि मी जे काय ऐकतो ते प्रभूचं वचन आहे. जो व्यक्ति प्रभु का वचन जान करके विश्वास करेगा आणि जो व्यक्ती प्रभूचं वचन जाणून त्याच्यावर विश्वास करेल और वो कबूल करेगा आणि तो मान्य करेल उसी को उसी समय में उद्धार मिलेगा. आणि त्या व्यक्तीचा त्याच वेळेला तारण होईल. उसका कोई भले कामों को लेकर के जाकर के उद्धार नहीं पा सकता. आणि कुठल्या चांगल्या प्रकारचं काम करून त्याला तारण नाही भेटणार. है ना. वो वचन पूरा पढ़ना 2 अध्याय 8-9 वचन. विश्वास के द्वारा अनुग्रह से तुम्हारा उद्धार हुआ है और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है और न कर्मों के कारण. ऐसा न हो कि कोई घमंड करे. हाँ देखा कोई कर्म करके भी उद्धार नहीं पा सकता है करके प्रभु का वचन साफ साफ बताता है. आणि कुणी आपल्या चांगल्या कामाच्या द्वारे तारण प्राप्त करू शकत नाही हे परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. कोई भी व्यक्ति अपने आप को नहीं बचा सकता. आणि प्रियानो कुठलाही मनुष्य आपल्या स्वतःला वाचू शकत नाही. और जो भी माँ बाप से जन्म हुआ उनमें से एक भी एक दूसरे को नहीं बचा सकता. आणि जो कोणी आपल्या आईबापापासून जन्मलेला आहे तो सुद्धा एकमेकाला नाही वाचू शकत. 49 वचन संगीता का 7 से 9 वचन आपको याद है. आणि स्तोत्र 49 त्याचं 7 ते 9 वचन तुम्हाला ठाऊक आहे. स्तोत्र 49 त्याचं 7 ते 9 वचन. उनमें से तो कोई अपने भाई को किसी भांति नहीं छुड़ा सकता है और न परमेश्वर को उसके बदले में प्रायश्चित में कुछ दे सकता है क्योंकि उनके प्राण की छुड़ौती भारी है वह अंत तक कभी न चुका सकेगी. प्रियो बहुत बड़ी बात है कि इस दुनिया में माता पिता से जन्मा हुआ एक भी व्यक्ति एक दूसरे को नहीं बचा सकता. आणि या जगामध्ये जन्मलेल्या आईवडिलांपासून जन्मलेला एकही मनुष्य दुसऱ्या मनुष्याला तारण नाही देऊ शकत. इसलिए हमको बचाने के लिए प्रभु यीशु मसीह कुमारी के द्वारा जन्म लिया. आणि म्हणूनच आपल्याला वाचवण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त कुमारीच्या द्वारे जन्मले. ये सत्य वचन है आणि हे सत्य वचन आहे. ये वचन आप विश्वास करता है क्या? आणि या वचनावर तुम्ही विश्वास करता का? वो आप विश्वास नहीं कर पाया तो बहुत दुख की बात है. आणि तुम्ही जर विश्वास नाही करू शकले तर खूप दुःखाची गोष्ट आहे. यीशु मसीह ने बोला मेरी बेटे मेरी वाणी सुनेगा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. श्रेष्ठ बात है. आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे. पिछले दिन में कोई एक क्लिप भेजा था आणि मागील दिवसामध्ये कोणी एक क्लिप पाठवली होती. हमारा उसमें स्टेटस में हमारा भेजा था. उसमें हमारा एक चरवाहा वो एक मेमने को लेकर बोलता है कि ये मेरा मेमना है. आणि एक मेंढपाळ जो आहे तो एका मेंढराला पाहून म्हणतो की हा माझा मेंढरू आहे. वो दूसरा व्यक्ती बोलता है कि इसका मालूम ये आपका ये कैसे मालूम. आणि मग दुसरा व्यक्ती त्याला विचारतो की हा दुधाचा हे कसं काय समजणार. वो बोला मेरा आवाज वो सुनकर मेरे पीछे चलेगा. आणि तो माझा ऐकून माझ्या पाठीमागे येईल. कैसे क्या? आणि कसं काय? बोला वो किसी के पीछे नहीं जाएगा वो मेरे पीछे आएगा. आणि तो म्हटलं की तो कोणाच्या पाठीमागे जाणार नाही माझ्याच पाठीमागे येईल. तो व्यक्ति बोला ऐसा है तो थोड़ा आप मतलब उसको थोड़ा दूर छोड़ा तो इसका थोड़ा सा उसे आवाज दिया वो भागकर उसके पास आया. आणि मग असं जर आहे तर मग काय केलं परीक्षा बघण्याकरता त्या मेंढराला त्या माणसापासून दूर ठेवलं आणि मग जसं त्या माणसाचा आवाज ऐकलं त्यावेळेला तो पळत पळत त्याच्याकडे आला. और चलो देखते. आणि मग त्याला म्हटलं की तुम्ही जरा चाला मग पाहूया. वो जैसे चला ये उसके पीछे चला. आणि मग जसा तो चालला तो याच्या पाठीमागे चालला. वो व्यक्ति ने बोला चलो मैं भी देखता हूँ. आणि मग तो व्यक्ती म्हटला चल मी पण पाहतो. उसको थोड़ा दूर ले जाके वो उसके आगे आगे चलने लगा. आणि मग त्याला थोडंसं दूर घेऊन
गेला आणि त्याच्या पुढे पुढे तो चालू लागला वो उसके पीछे नहीं गया, आणि तो त्याच्या पाठीमागे नाही गेला वो उसे भाग करके अपने देवा के पास आया। आणि तो तिथून पळून आपला जो मेंढपाळ आहे त्याच्या जवळ तो आला। देखा आप लोगों ने देखा, मतलब आप लोगों के पास भी आया होगा। हाँ, मतलब मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि सचमुच में जो प्रभु का है वो कोई भी कितना भी कोशिश करे प्रभु से अलग नहीं हो सकता। आणि जो प्रभूचा आहे त्याने कितीही प्रयत्न केला तर तो प्रभूपासून वेगळा नाही होऊ शकत। वो प्रभु का वाणी के लिए उनका दिल तड़पेगा, आणि प्रभूच्या वाणी करता त्यांचं हृदय जे आहे ते तळमळेल। तो इसलिए प्रभु ने इस पीढ़ी में भी अलग किया वो लोगों का झुंड है, उसका नाम है कलीसिया। आणि प्रभूने आपल्याकरता या समुदाय या पिढीमध्ये आपल्याकरता वेगळा केलेल्या लोकांचा एक समुदाय आहे, त्याला म्हटलं जातं मंडळी। वो मैं प्रभु की मंडली में है क्या? आणि प्रभूच्या मंडळीमध्ये मी आहे का? प्रभु का मंडली में आए हुए लोगों को भी क्या? आणि प्रभूच्या मंडळीमध्ये आलेल्या लोकांचं वैशिष्ट्य काय आहे? पहला पत्रोस 2 अध्याय के 9 वचन। पहिले पेत्र 2 अध्याय 9 वचन। और एक चुना हुआ वंश हाँ। और राजपदधारी हाँ। याजकों का समाज हाँ। और पवित्र लोग हाँ। और परमेश्वर की निज प्रजा हो, हाँ। इसने जिसने तुम्हें अंधकार में से हाँ। अपने अद्भुत ज्योति में बुलाया है, हाँ। उसके गुण प्रकट करो। हाँ प्रियो, एक मतलब झुंड ऐसा है, वो लोग हमेशा प्रभु का गुण प्रकट करने की यत्न में रहेगा। आणि एक समुदाय असा आहे की ते नेहमी प्रभूचे गुण प्रकट करण्याचा प्रयत्न करत राहतील, क्योंकि उनको प्रभु ने अद्भुत ज्योति में लाया। कारण प्रभूने त्यांना अद्भुत प्रकाशामध्ये आणलं अभी वो उस अद्भुत ज्योति में रहता आणि आता ते अद्भुत प्रकाशामध्ये राहतात। है ना, उसका नाम है कलीसिया। आणि त्याचं नाव आहे मंडळी। प्रियो, हमें परखना है, मित्रांनो आपण पारखायचं। मैं आज प्रभु का कलीसिया में, आज मी प्रभूच्या मंडळीमध्ये आहे का? है ना, मैं उस कलीसिया काम के नहीं है तो मेरा भक्ति सब व्यर्थ है। आणि मी त्या मंडळीचा एक अंग नाहीये तर माझी भक्ती जी आहे ती सगळी व्यर्थ आहे। क्योंकि मंडली के लोग प्रभु का प्रेम अच्छी तरह जानता है। कारण मंडळीचे लोक प्रभूचं प्रेम चांगल्या प्रकारे जाणतात। एफेसियों का पत्री 5 अध्याय है, उसका 25 से 27 तक का वचन। आणि फिसकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 25 ते 27 वचन। हे पतियों, हाँ, अपने अपनी पत्नी से प्रेम रखो, हाँ, जैसा मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके हाँ, अपने आप को उसके लिए दे दिया, हाँ, फिर उसको वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके हाँ। पवित्र बनाए, हाँ। और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर हाँ। अपने पास खड़ी करे, जिसमें न कलंक, हाँ। न चोरी, हाँ। न कोई और ऐसी वस्तु हो, हाँ। वरन पवित्र और निर्दोष हो। प्रियो, सबसे बड़ी बात है कि मतलब प्रभु ने अपनी मंडली के लिए अपने आप को दिया। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रभूने आपल्या मंडळी करता आपल्या स्वतःला दिलं। हमने प्रभु को पाया, आपण प्रभूला प्राप्त केलं। है ना, प्रभु को पाने के बाद में वो मंडली प्रभु के लिए आगे बढ़ना चाहिए। आणि प्रभूला प्राप्त केल्यानंतर त्या मंडळीने प्रभू करता पुढे जायला पाहिजे। अभी उसको एक सच्चा पवित्र जीवन बिताना है। आणि तिला एक खरं पवित्र जीवन जगायचंय। हमें बुलाने वाला पवित्र है आणि आपल्याला बोलवणारा पवित्र आहे और हमें उसका बनकर हमेशा रहना है। आणि आपल्याला त्याचं बनून राहायचंय। तो हमें बुलान पाने के बाद में हमारे जीवन का हमेशा यत्न क्या है? पवित्र जीवन। आणि पाचारण प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे तर पवित्र जीवन। आपको मालूम है एक्लीसिया को पद का अर्थ आपको अच्छी तरह मालूम, क्या है उसका अर्थ? आणि एक्लेसिया या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। बोलो ना। हाँ, बोलने का अर्थ प्रभु का खास उद्देश्य के लिए अलग किया लोग हैं। आणि प्रभूच्या खास उद्देशाकरता वेगळे केलेल्या लोकांचा समुदाय। जिनको भी अलग किया वो पवित्र लोग हैं। आणि ज्याला कोणाला वेगळं केलं ते पवित्र लोक आहेत। उसको मतलब पवित्र लोग कौन है? याचा अर्थ पवित्र लोक कोण आहेत? अलग किया वो लोग। आणि वेगळे केलेले लोक। अलग होने का अर्थ क्या है? आणि वेगळं करणं याचा अर्थ काय? है ना, दुनिया की हर एक बातों से अलग। आणि जगाच्या हरेक गोष्टीपासून वेगळं। कहाँ तक समझ आया? आणि कुठपर्यंत लक्षात आलं? हम दुनिया का लेने के लिए नहीं, दुनिया से अलग किया। आणि आपण जगाच्या राहण्याकरता नाही तर आपल्याला जगापासून वेगळं केलं। इस अलगवाई में ही पवित्रता है। आणि या वेगळेपणामध्येच पवित्रीकरण आहे। शैतान का लक्ष्य क्या है? सैतानाचा उद्देश काय आहे? हमारा अलगवाई को तोड़ना आणि आपला जो अलिप्तपणा आहे तो तोडणं। अबे दुनिया से मिलाना। आणि आपल्याला जगाशी एक रूप करणं। हाँ, दुनिया की बातों पर हमारा मन लगवाना। आणि जगाच्या गोष्टीमध्ये आपलं मन लावणं। मतलब हमारा काम क्या है? आणि आपलं काम काय आहे? नहीं, मैं मसीह के लिए अलग किया है। आणि मी ख्रिस्ताकरता वेगळा केलेला आहे। अभी मुझे ये दुनिया का बात नहीं, स्वर्गीय बातों पर मन लगाना। आणि आता मला या जगाच्या गोष्टीकडे नाही तर स्वर्गीय गोष्टीकडे मन लावायचं। स्वर्गीय बातों का खोज में रहना। आणि स्वर्गीय गोष्टीच्या शोधामध्ये राहायचंय। ये बहुत अद्भुत बात है।
आणि ही खूप अद्भुत गोष्ट आहे. इसके मतलब याचा अर्थ ये बात को हम लोग प्रभु में आने के बाद सीखना है. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर या गोष्टी आपण शिकायच्या आहे. तो आज मैं आपको प्रभु का प्रेम का और सविशेषता बोलने जा रहे हैं. आणि प्रभूच्या प्रेमाचं काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगत आहे. उस प्रेम का सबसे पहला खूबी क्या मालूम है? आणि या प्रेमाचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे? हमें मिला हुआ प्रेम का कोई कारण नहीं जो कि प्रभु हमें प्रेम करे. आणि कुठलं कारण नाहीये की प्रभूने आपल्यावर प्रेम करावं. बोले का अर्थ? सांगायचं तात्पर्य हमें मिला हुआ प्रेम के लिए हम किसी प्रकार का लायक ही नहीं था. आणि आपल्याला मिळालेलं जे प्रेम आहे त्याच्याकरता आपण योग्य नव्हतो. हमारे में प्रेम पाने का कुछ भी कारण नहीं था. आणि आपल्याला प्रेम मिळावं याच्याकरता कुठलीही प्रकारे आपली लायकी नव्हती. योग्यता नहीं था. आणि कुठल्याही प्रकारे लायकी नव्हती. तो तुम्हारा कारण बिना प्रेम आणि बिना कारण प्रेम ऐसा प्रेम है प्रभु का प्रेम. असं प्रेम आहे प्रभूचं प्रेम. ऐसा प्रेम कौन करेगा? आणि असं प्रेम कोण करेल? कुछ भी कारण बिना कोई प्रेम कर सकता है क्या? आणि कुठलंही कारण नसताना कोणी कोणावर प्रेम करेल का? लेकिन प्रभु का प्रेम का खूबी हो है. आणि प्रभूच्या प्रेमाचं वैशिष्ट्य ते आहे. हम पढ़ेंगे व्यवस्था विवरण उसका 7 अध्याय का 6 से 9 वचन. अनुवाद त्याचं 7 अध्याय 6 ते 9 वचन. क्योंकि तो अपने परमेश्वर यहोवा की पवित्र प्रजा है. यहोवा ने पृथ्वी भर के सब देशों के लोगों में से तुझको चुन लिया है कि तू उसकी प्रजा और निज गण ठहरे. यहोवा ने जो तुमसे स्नेह करके तुमको चुन लिया. इस कारण यह नहीं था. इसका कारण ये नहीं था. देखिए यहाँ से बहुत ध्यान से सुनना. इसका कारण मतलब इसका कारण ही नहीं. तुम लोग वही सोचता है ऐसा कोई कारण नहीं. उसका कारण तुमसे स्नेह करने का कारण है ये नहीं था. मतलब ऐसा कोई कारण नहीं था. कि तुम गिनती में सब देशों के लोगों से अधिक थे. मतलब बोलने का मतलब तुम लोग बहुत बड़ा एक झुंड था, बड़ा सामर्थ्य लोग था. नहीं ऐसा कुछ कारण नहीं था. किंतु तुम तो सब देशों के लोगों से गिनती में थोड़े ही थे. तुम लोग बहुत थोड़े ही लोग थे. यहोवा ने जो तुमको बलवंत हाथ के द्वारा शाश्वत के घर में से और मिस्र के राजा फिरौन के हाथ से छुड़ाकर निकाल लाया. इसका यही कारण है कि वह तुमसे प्रेम रखता है. प्रभु ने हमसे प्रेम दिया. मतलब हमारे कोई कारण से नहीं, प्रभु हमसे प्रेम दिया. इसलिए प्रभु ने हमें अपने लिए किया. आणि आपलं कुठलं कारण नव्हतं तर प्रभूने आपल्यावर प्रेम केलं. ये बहुत बड़ी बात है ना. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हम लोग प्रभु में आने के बाद में हम लोगों ने क्या समझा अपने बारे में? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपण आपल्या संबंधाने काय समजलो है ना. मैंने कई बार आपको बताया हमारे ऊपर एक लेख था. आणि आपल्या वरती आपल्या विरोधामध्ये एक लेख होता. क्या था? तो काय होता? पापी और मृत्यू के लिए नियुक्त. आणि पापी आणि मरणाकरता नियुक्त. हम लोग नरक की यात्रा में थे. आणि नरकाच्या त्या प्रवासामध्ये आपण होतो. हम नरक का ही लायक थे. आणि नरकाकरताच आपण योग्य होतो. हमारा लायकी के बारे में बाइबल क्या बोलता? आणि आपली जी योग्यता आहे त्याच्या संबंधाने बायबल काय सांगतं? मतलब हमें ये प्रेम पाने का कोई लायकी था क्या? आणि देवाचं प्रेम प्राप्त करण्याकरता आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता होती का? रोमी 5 अध्याय का 6 वचन. रोम 5 अध्याय त्याचं 6 वचन. पढ़ लो ना. जब हम निर्बल ही थे. देखो हम निर्बल ही थे तो मसीह ठीक समय पर भक्तिहीनों के लिए. देखिए हम निर्बल थे और भक्तिहीन थे. आणि आपण दुर्बल होतो आणि अभक्त होतो. मतलब याचा अर्थ भक्त नहीं है तो प्रभु क्यों उसके ऊपर दया करेगा? आणि एक व्यक्ती जर भक्त नाहीये तर प्रभू त्याच्यावर दया का करेल? अरे हम भक्तिहीन थे आणि आपण अभक्त होतो. अभी भी प्रभु ने हमको प्रेम किया. आणि तरी सुद्धा प्रभूने आपलं प्रेम केलं. हम निर्बल थे. आपण दुर्बल होतो. अभी भी प्रभु प्रेम किया. आणि तरीही आपल्याला वर प्रभूने प्रेम केलं. इतना नहीं. एवढंच नाही. 8 वचन. त्याचं 8 वचन. परंतु परमेश्वर अपने प्रेम की भलाई इसी रीति से प्रकट करता है. देखो प्रभु अपनी प्रेम की भलाई इस रीति से प्रकट करता है कि जब हम पापी ही थे तो मसीह हमारे लिए मरा. देखो
हम पापी मतलब परमेश्वर पाप देख नहीं सकता, आणि प्रभू जे आहे ते पाप पाहू शकत नाही है ना। ऐसा पवित्र दृष्टि वाला परमेश्वर, आणि असा पवित्र दृष्टीवाला परमेश्वर फिर भी तरी सुद्धा हम पापियों को प्रेम किया। आणि आपल्या पापांवर त्याने प्रेम केलं। बहुत बड़ा सोचो प्रिय, मतलब वास्तव में ये कितना अद्भुत बात है। आणि तुम्ही विचार करा खरोखर ही केवढी अद्भुत गोष्ट आहे। पापी को कौन प्रेम करेगा आणि प्रिय, एका पापी व्यक्तीवर कोण प्रेम करेल, है ना। मतलब इतना भी नहीं, उसके आगे वो 9 वचन में क्या बोलता, आणि त्याच्या 9 वचनामध्ये काय म्हटलंय, अतः जबकि हम उसके लहू के कारण नहीं 9 वचन, क्योंकि बैरी होने की दशा में हाँ। उसके नहीं आप अभी 9 वचन पढ़ो। अतः जबकि हम हाँ अब उसके लहू के कारण धर्मी ठहरे हाँ। तो उसके द्वारा परमेश्वर की क्रोध से क्यों न बचेंगे। मतलब 5 अध्याय का 9 वचन पढ़ा था आप, 8 9 दोनों मिलाकर पढ़ो। परंतु परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई हाँ इस रीति से प्रकट करता है हाँ कि जब हम पापी ही थे हाँ तभी मसीह हमारे लिए मरा। हाँ, और आगे अतः जबकि हम उसके लहू के कारण हाँ धर्मी ठहरे हाँ तो उसके द्वारा परमेश्वर के क्रोध से क्यों न बचेंगे। ओके, हाँ अभी उसका 10 वचन। जबकि बैरी होने की दशा में हाँ उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हाँ हमारा मेल परमेश्वर के साथ हुआ हाँ तो फिर मेल हो जाने पर हाँ उसके जीवन के कारण हाँ। हम उद्धार क्यों न पाएंगे। बोलने का मतलब हम लोग कौन थे, वैरी थे, आणि परमेश्वराचे आपण शत्रू होतो। इतना भयंकर बात है प्रिय। आणि किती भयंकर गोष्ट आहे हम प्रियांनो। लोग लिस्टों को देखो, आणि आपण ती यादी बघा, मतलब किसी प्रकार भी अंबर मतलब तरस पाने लायक अवस्था हमारे नहीं थी। आणि कुठल्याही प्रकारे आपल्यावर दया व्हावी अशी आपली अवस्था नव्हती। ऐसा अवस्था में अशा अवस्थेमध्ये प्रभु ने हमें प्रेम किया, आणि प्रभूने आपल्यावर प्रेम केलं। जो हमें मिला वो प्रेम कितना गहरा प्रेम है। आणि प्रियांनो आपल्याला मिळालेलं प्रेम किती गहन प्रेम आहे। मैं इसके बारे में पड़ोसियों का पत्री उसका पहला अध्याय उसका 21-22 वचन। कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचे 21 आणि 22 जो वचन। पहले निकाले हुए थे देखा हमारा अवस्था कहाँ था, हम निकाले हुए थे। बोलने का मतलब किसी प्रकार भी हम आशा नहीं रख सकता था। आणि कुठल्याही प्रकारे आपण आशा ठेवू शकत नव्हतो। हाँ और बुरे कामों के कारण हाँ मन से बैरी थे। देखा मन से भी हम प्रभु से वैरी थे। आणि आपण मनाने सुद्धा प्रभूचे शत्रू होतो। उधार पाने के बाद में ये बातों को हम समझते हैं क्या, आणि बरोबर तारण प्राप्त झाल्यानंतर या गोष्टीला आपण समजतो का। हमें मिला हुआ ये प्रेम, हमें मिला हुआ ये अनुग्रह कितना बड़ा है प्रिय। आणि प्रियांनो आपल्याला मिळालेली कृपा किती मोठी आहे। हम लोग कई बार उसको थोड़ा परखता नहीं, आणि पुष्कळ वेळा आपण थोडंही पारखत नाही। हमें परखना चाहिए। आपण पारखायला पाहिजे। मुझे प्रभु ने इतना बड़ा प्रेम दे करके मुझको बचाया, आणि केवढं मोठं प्रेम करून प्रभूने मला वाचवलं। हमें एक आभारी दिल चाहिए। आणि एक आभारी हृदय आपल्याला पाहिजे। सच में उधार पाया हुआ व्यक्ति कितना आभारी होना। आणि बरोबर तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीने किती आभारी राहायला पाहिजे। अगर प्रभु हमको इस रीति में प्रेम नहीं किया तो हम कभी भी बचता नहीं, हम आशा नहीं पाता, शांति नहीं पाता। आज हम लोग जो शांति पा रहा है, आशा में है, आनंद में है, ये दुनिया का किसी के पास नहीं है। आणि प्रियांनो प्रभूने आपल्यावर प्रेम केलं नसतं तर आपलं तारण झालं नसतं, आपल्याला आशा मिळाली नसती, शांती मिळाली नसती। आणि प्रियांनो आज आपण जगामध्ये पाहिलं तर लोक शांतीचे भुकेले आहेत, त्यांच्याकडे शांती नाहीये, कुठल्या प्रकारची आशा नाहीये। भयंकर अवस्था है, किती भयंकर अवस्था आहे। आगे बढ़े 21-22। तुम जो पहले निकाले हुए थे हाँ। और बुरे कामों के कारण मन से बैरी थे, हाँ उसने अब उसकी शारीरिक देह में हाँ। मृत्यु के द्वारा हाँ। तुम्हारा भी मेल कर दिया, हाँ ताकि तुम्हें अपने सम्मुख पवित्र हाँ। और निष्कलंक हाँ। और निर्दोष बनाकर उपस्थित करे। देखा कितना बड़ा प्रेम करके प्रभु ने कैसी अवस्था से हमें प्रभु का निकट में खड़ा कर दिया। आणि कुठल्या प्रकारच्या अवस्थेपासून काढून कुठल्या अवस्थेमध्ये प्रभूने आपल्याला ठेवलं। हमारा कोई लायकी है, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता आहे का, छिपी नहीं प्रियो। कुठल्याही प्रकारची योग्यता नाही। इसी कारण हम कितनों प्रभु से आभारी होकर के प्रभु को धन्यवाद देना चाहिए। आणि याच्यासाठी आपण किती जास्त आभारी राहून प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे। आज हम कौन है? आज आपण कोण आहोत? हम परमेश्वर का संतान है। आपण परमेश्वराचे पुत्र आहोत। किसका संतान? कोणाचे पुत्र आहोत? और सृष्टि का मालिक परमेश्वर का संतान। आणि संबंध सृष्टीचा मालक प्रभू परमेश्वराचे पुत्र आहोत। विश्वास करता है? आणि याच्यावर तुमचा विश्वास आहे का?
यो हम परमेश्वर का संतान है आणि प्रेरणो आपण परमेश्वराचे पुत्र आहोत. जो भी नया जन्म पाया वो प्रभु से पाया है. आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला तो प्रभूपासून झाला आहे. इतना बड़ा अद्भुत बात ये दुनिया में कोई भी समझ नहीं सकता. आणि एवढी मोठी गोष्ट ती जगामध्ये कोणी समजू शकत नाही. पुराने नियम का कोई भी व्यक्ति मानव महान परमेश्वर को अब्बा पिता कह सकता है. आणि जुन्या कराराचा कुठलाही एक व्यक्ती परमेश्वराला अब्बा पिता म्हणून हाक मारू शकतो का? नाही करू शकत. परंतु नया नियम की मंडली के लोग जब महान परमेश्वर को क्या बोलता. आणि नवीन कराराच्या मंडळीचे लोक महान परमेश्वराला काय म्हणतात? अब्बा पिता म्हणून हाक मारतात. ये बहुत अद्भुत बात है आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. कौन प्रभु ने हमें उसका घर का सदस्य बनाया. आणि प्रभूने आपल्याला त्याच्या घराचे एक सदस्य बनवलं. मंडली प्रभु घर है आणि मंडळी जे आहे त्या प्रभूचं घर आहे. वो घर का स्वामी आणि त्या घराचा स्वामी प्रभु है. तो प्रभु आहे. उस घर में किसका राज चलता. आणि त्या घरामध्ये कोणाचं राज्य चालतं? प्रभु का राज. ते प्रभूचं राज्य चालतं. ऐसे तो सब सृष्टि के ऊपर प्रभु का राज है. आणि तसं तर सर्व सृष्टींवर प्रभूचं राज्य आहे. तो आज दुनिया में लोगों की अवस्था ऐसा बोल नहीं सकती. आणि आज लोकांची अवस्था तशी म्हणू शकत नाही. आपको मालूम है 93 भजन संगीता का पहला वचन में स्तोत्र 93 त्याच्या पहिल्या वचनामध्ये 93 भजन संगीता का पहला वचन. यहोवा राजा है. हाँ. उसका महात्मा का पहला पेड़ा है. हाँ. मतलब यहोवा राज करता है. आणि यहोवा परमेश्वर राज्य करतो. मराठी में कैसे लिखा. परमेश्वर राज्य करतो. हाँ देखा ऐसा नहीं. मतलब यहोवा राजा है वो बोलना ऐसे नहीं. यहोवा राज करता है ऐसा नहीं. आणि परमेश्वर राज्य करतो. मतलब उसका 97 का वन आणि 97 त्याचं पहिलं वचन. राजा हुआ है. ऐसा भी नहीं. अभी मराठी पढ़ो. परमेश्वर राज्य करतो. हाँ देखा परमेश्वर राज करतो. परमेश्वर राज करता है ऐसा नहीं. आणि परमेश्वर राज्य करतो असं यायला पाहिजे. उसका 99 का वन. आणि त्याचं 99 त्याचं पहिलं वचन. राजा हुआ है. हाँ परमेश्वर राज्य करतो. हाँ देखिए ये तीनों भजन संगीता मतलब एक ही बात से शुरू होता है. यहोवा राज करता है. आणि तीनही स्तोत्र संहिता एकाच वचनाच्या द्वारे सुरुवात होतो का परमेश्वर राज्य करतो. इसका मतलब क्या है कि मंडली में किसका राज है. आणि याचा अर्थ मंडळीमध्ये कोणाचं राज्य आहे. परमेश्वर का राज है. परमेश्वराचं राज्य आहे. सच्ची बात मानता है ना. आणि सत्य आहे ते तुम्ही मान्य करता ना. मतलब प्रिय मंडली जीवन में आने के बाद में हमारे में प्रभु का राज होना चाहिए. आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्यावर परमेश्वराचं राज्य राहिला पाहिजे. इसलिए ये रोमियो का पत्री में 5 अध्याय के 21 वचन में क्या बोलता. रोम 5 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये काय म्हटलंय. जीवन राज करे ऐसा. आणि जीवन राज्य करेल ऐसा ना. क्या बोलता. जैसे काल ने मृत्यु फैलाते हुए राज्य किया. हाँ. वैसे ही हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा हाँ. अनुग्रह भी हाँ. अनंत जीवन के लिए धर्मी ठहराए हुए राज्य करे. मराठी में पढ़ा. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले हाँ. तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी हाँ. येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. बोलने का अर्थ अभी जीवन राज करना चाहिए. आणि जीवन जे आहे ते राज्य करायला पाहिजे. जीवन राज करने को यीशु मसीह राज करना. आणि जीवन राज्य करणं याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त राज्य करणं. तो यही एक बहुत बड़ी बात है. आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे. उसका 17 वचन में भी शायद ऐसा है ना. आणि त्याच्या 17 वचनामध्ये पण आहे. द्वारा अनंत ही अवश्य है कि अनंत जीवन में राज्य करेगी. मराठी अर्थात यीशु मसीह के द्वारा हाँ. अवश्य ही अनंत जीवन में राज्य करेगी. मराठी में पढ़ा. ते विशेष करून त्या एका ख्रिस्त येशूच्या द्वारे जीवनात राज्य करते. जीवन राज करना. आणि जीवन राज्य करेल. प्रभु में आए हुए लोगों में कौन राज करना. आणि प्रभूमध्ये आलेल्या लोकांमध्ये कोणी राज्य करायचंय. जीवन. जीवन राज्य करायचं. जीवन बनेगा तो. जीवन म्हटलं म्हणजे प्रभु यीशु मसीह. प्रभू येशू ख्रिस्त. इसलिए हमको पुत्र के राज्य में लाया. आणि म्हणून आपल्याला पुत्राच्या राज्यामध्ये आणलं. ये एक गहरी बात है. आणि ही एक गहन गोष्ट आहे. हमें पुत्र के राज्य में लाया और पुत्र हम पर राज करना है. आणि आपल्याला पुत्राच्या राज्यामध्ये आणलं आणि पुत्र आपल्यावर राज्य करायचं आहे. हम अपने मनमानी में नहीं जी सकता. आपण आपल्या मनमर्जीप्रमाणे नाही जगू शकत. क्योंकि हम पुत्र के राज्य में है. कारण आपण पुत्राच्या राज्यामध्ये आहोत. अभी आप देखो अभी मतलब मेरा घर का राजा मैं हूँ. आणि माझ्या घराचा राजा मी स्वतः आहे.
मेरी परमिशन बिना मेरी पत्नी और मेरे बच्चे अपने मनमानी में निकल कर जा नहीं सकता। आणि माझ्या परवानगी खेरीज माझे बायको माझे पोरं ते असेच कुठेही निघून नाही जाऊ शकत। मैं जो बोलेगा वही होगा आणि जे मी सांगेल तेच होईल। वही है परिवार का प्रबंध आणि ते आहे परिवाराचं नियोजन। परंतु आजकल ऐसा नहीं, आजकाल असं नाही। आजकल सब बात बिगड़ गया। आणि आजकाल सगळं बिघडलं। नहीं प्रिय, ऐसा मत सोचना। प्रेरणा असा विचार नका करू। है ना, अभी हम प्रभु के राज्य में है तो हर बात में यीशु मसीह की कहना हमें मानना चाहिए। आणि तर प्रभूच्या राज्यामध्ये आपण आहोत तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे। अभी अगर हम प्रभु का प्रेम पायावर हो गए आणि प्रभूचं प्रेम प्राप्त झालेले लोक आहोत और प्रभु का प्रेम में बना रहना है तो आणि प्रभूच्या प्रेमामध्ये जर आपल्याला स्थिर राहायचंय तर क्या व्यवस्था है? आणि काय नियम आहे ना योगन्ना 15 अध्याय के 9-10 वचन। आणि योहान 15 अध्याय त्याचं 9 आणि 10 वचन। हाँ। जैसा पिता ने मुझसे प्रेम रखा हाँ। वैसे ही मैंने भी तुमसे प्रेम रखा। हाँ। मेरे प्रेम में बने रहो। देखो हमारे लिए आज्ञा है मेरी प्रेम में बनी रहो। आणि आपल्याकरता आज्ञा आहे की आपण त्याच्या प्रेमामध्ये स्थिर राहावं। प्रभु का प्रेम में कौन बना रह सकता? आणि प्रभूच्या प्रेमामध्ये कोण स्थिर राहू शकतो? यदि तुम मेरी आज्ञाओं को मानोगे हाँ। तो मेरे प्रेम में बने रहोगे। देखा, मेरी आज्ञाओं को मानने वाला मेरी प्रेम में बना रहेगा। आणि माझ्या आज्ञेचं पालन करणारा माझ्या प्रेमामध्ये स्थिर राहील। हाँ, प्रभु की उस भजनों में बातों में बना नहीं रहेगा, प्रभु का प्रेम में बना नहीं रहेगा प्रिय। आणि प्रभूच्या आज्ञेमध्ये जर आपण राहिलो नाही तर आपण प्रभूच्या प्रेमामध्ये सुद्धा राहणार नाही। आज कितने लोग कितनी प्रकार धोखा आता है। आज कितीतरी लोक कितीतरी प्रकार फसले जातात। मैं हर एक पवित्र लोगों को बताना चाहता हूँ, आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो हम प्रभु में आने के बाद में फिर मनमानी का जीवन नहीं। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन नाही। यीशु मसीह मेरा चरवाहा है, यीशु मसीह मेरा स्वामी है, यीशु मसीह मेरा राजा है, ये बात हम बोल पाएंगे। आणि येशू ख्रिस्त माझा मेंढपाळ आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझा स्वामी आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझा राजा आहे, ही गोष्ट आपण म्हणू शकतो का? मैं कहीं भी मतलब प्रार्थना कहीं किसी की यात्रा के लिए प्रार्थना भी करता है तो मैं जरूर प्रार्थना में ऐसा बोलता हूँ। आणि कोणाच्या प्रवासाकरता जर मी प्रार्थना करतो तर प्रार्थनेत निश्चित अशा प्रकारे म्हणतो, प्रभु आप अच्छा चरवाहा है आणि प्रभू तू एक उत्तम मेंढपाळ आहे और आपका जन को आपका चरवाहगिरी में चलने के लिए मौका दे। आणि तुझ्या मेंढराला तुझ्या त्या संगोपनामध्ये चालण्याचा तू संधी दे। हाँ, आपकी वाणी हमेशा सुनते हुए आपकी आज्ञा के अनुसार चलने के लिए उनको मदद। आणि तुझी वाणी ऐकून तुझ्या आज्ञेच्या अनुसार चालण्याकरता सहाय्य कर। वो जरूरी बात है आणि खूप गरजेचं आहे। हम प्रभु की बेड़े हैं, हम प्रभु की आज्ञा सुन करके चलना चाहिए। आणि प्रभूची आपण मेंढर आणि प्रभूची आज्ञा पालन करत आपण चालायला पाहिजे। वो जरूरी बात है आणि खूप गरजेचं आहे। तो सहाय करे आणि प्रभू सहाय्य करो। और ये प्रेम का दूसरा एक खूबी क्या मालूम है? आणि प्रेमाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे? ये प्रेम कभी भी खत्म नहीं होता। आणि हे प्रेम कधी संपत नाही। है ना, जब पहले कुरिन्थी 13 अध्याय का 8 वचन का शुरुआत कर पहिले कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय 8 वचनाचा सुरुवातीचा भाग। प्रेम कभी टलता नहीं। हाँ, ये प्रेम कभी टलता नहीं। आणि प्रेम कधी ढळत नाही। मतलब ये प्रेम कभी खत्म नहीं होता। आणि हे प्रेम कधी ढळत नाही, संपत नाही। ये बहुत बड़ी बात है ना। आणि प्रेम खूप मोठी गोष्ट आहे ना। प्रभु का प्रेम वो कभी भी किसी कारण टलता नहीं। आणि प्रभूचं प्रेम कुठल्याही कारणाने ढळत नाही किंवा संपत नाही, खत्म नहीं होता, कमी नाही होत। प्रेम बढ़ते रहता। आणि प्रेम जे आहे ते वाढत राहतं। हमारे में दुनिया में मिलने वाला सबसे बड़ा प्रेम माँ का प्रेम है। आणि जगामध्ये मिळणारं सगळ्यात मोठं प्रेम जे आहे ते आईचं प्रेम आहे। किसका प्रेम है? कोणाचं प्रेम आहे? माँ का प्रेम है, आईचं प्रेम आहे। परंतु वहां पर भी प्रभु ने कहने के टाइम पर एक खास बात बोला। आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रभूने बोलताना एक विशेष गोष्ट सांगितली। माँ का प्रेम को अभी तक एक सीमा रहता। आणि आईचं जे प्रेम आहे त्याला सुद्धा एक सीमा राहते। है ना, मतलब माँ का प्रेम भी कभी कभी खत्म हो जाता। आणि आईचं प्रेम सुद्धा कधी कधी संपतं। जब एशिया में आपको मालूम है, एशिया 49 का 15 आणि एशिया त्याचा 49 अध्याय त्याचं 15 वचन। क्या ये हो सकता है हाँ। कोई माता अपने दूध पीते बच्चों को भूल जाए? अभी देखो, अभी यहाँ पर एक बड़ा सवाल है, ये हो सकता है क्या? वो आज का पीढ़ी में होता ही है। आणि आजच्या पिढीमध्ये हे होतच। पिछला 2 दिन पहले केरला में एक माँ ने उसका बच्चे को 3 साल का बच्चे को और समुद्र में फेंक दिया। आणि केरळमध्ये काही दिवसापूर्वी असं झालं की
एका आईने 3 वर्षाचा त्याच्या मुलाला समुद्रामध्ये टाकून दिलं. अरे इतनी बच्चों को माँ बकेट में पानी भरकर उसमें डुबा कर मारता रहा. आणि किती अशा आई आहे की आपल्या मुलाला बाटलीमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये मारून टाकतात. मला सुनने से चक्कर आया था. आणि ऐकून चक्कर येते. माँ लोगों को भी अपने बच्चों से प्यार नहीं. आणि आईला सुद्धा आपल्या मुलांवर प्रेम नाही. भयंकर बात है. किती भयंकर गोष्ट आहे. बहुत दुखदायक होता. आणि खूप दुःखदायक अवस्था आहे. आज पाप और बुराई इतना बढ़ गया. आणि पाप आणि दुष्टपणा एवढा वाढला. बच्चों को भी वो लोग खत्म कर देते. आणि आईबाप जे आहे ते मुलांनाही मारून टाकतात. अपनी स्वार्थता के लिए. आणि आपल्या स्वार्थाकरता बच्चों को भी छोड़ता नहीं. आणि मुलांना पण सोडत नाही. अभी हम वचन क्या बोलता 49 का 15 वचन. आणि यशया 49 अध्याय 15 वचन. यह हो सकता है कि कोई माता अपने दूध पीते बच्चे को भूल जाए और अपने जन्माए हुए लड़के पर दया न करे. हाँ, वह तो भूल सकती है. हाँ देखा, वो भूल सकती है. इसराइल में हुआ कि नहीं. आणि इस्रायलमध्ये तसं झालं का नाही. अगाल आया तो बच्चों को पकड़कर मारकर खा लिया. आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्या वेळेला आईबापांनी आपल्या मुलांना मारून खाल्लं. खाया की नहीं. खाल्लं का नाही. अभी भविष्य में भी खाएगा करके वचन में लिखा है. आणि भविष्यामध्ये सुद्धा खातील असं परमेश्वराचं वचन सांगतं. योग वचन कहता है. आणि त्यानं प्रभूचं वचन सांगतं. एक माँ भी तुझको भूल सकता है. आई सुद्धा आपल्या मुलांना विसरू शकते. वचन पूरा पड़ रहा. परंतु मैं तुझे नहीं भूल सकता. देखा, मैं तुझे नहीं भूल सकता. आणि मी तुला नाही विसरू शकत. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य और प्रभु का प्रेम प्रियो हमेशा का प्रेम है. कभी भी खत्म नहीं होने वाला प्रेम है. किसी कारण से खत्म नहीं होने वाला प्रेम है. आणि प्रेम आपला परमेश्वराचा प्रेम जे आहे ते निरंतर राहणारं प्रेम आहे. ते कुठल्याही कारणाने न संपणारं न कमी होणारं प्रेम आहे. हमको लगता है कि आपसे कुछ गलती हो गया तो प्रभु का प्रेम आपके ऊपर खत्म हो गया. आणि तुम्हाला असं वाटतं का तुमच्याकडून काही चूक झाली तर प्रभूचं प्रेम तुमच्यावर संपलं. नहीं, कभी नहीं. कधी नाही. अब मालूम है पत्रोस 3 बार इनकारेगा करके प्रभु ने बोला. आणि आपल्याला माहिती आहे की पेत्र 3 वेळा नाकारेल असं प्रभूने म्हटलं. पत्रोस ने बोला नहीं प्रभु, मैं आपके साथ मरने के निर्णय में हम देखेंगे उस समय आने दो. आणि पेत्रने म्हटलं की नाही प्रभू, तुझ्या सोबत आम्ही मरायला पण तयार आहे. ती वेळ येऊ द्या. समय आ गया तो पत्रोस ने इनकारा. आणि वेळ आल्यानंतर पेत्राने नाकारलं. अभी क्या होगा. आता काय. अभी पत्रोस ने सोचा. आता पेत्राने विचार केला. अभी प्रभु मेरे को अभी छोड़ दे. आणि प्रभू आता मला सोडून दे. जी उठने के बाद आणि पुनरुत्थानानंतर प्रभु उन स्त्रियों को बोला तुम जाकर के मेरे चेलों को बोलो, विशेष करके पत्रोस को बोलो. आणि प्रभूने त्या स्त्रियांना म्हटलं की जाऊन तू माझ्या शिष्यांना सांग, विशेष करून पेत्राला सांग. क्योंकि पत्रोस का दिल के विचार प्रभु ने जाना. आणि पेत्राच्या मनाचे विचार प्रभूने जाणले. चेलों को बोलो बोला, इतना ही बोला होता तो पत्रोस सोचता चेला लोग बोलेगा तो मैं छोड़ करके, क्योंकि मैं तो इनकार है ना. अभी मेरे ऊपर प्रभु का काम प्रेम लेगा. आणि फक्त शिष्यांना म्हटलं असतं तर मग पेत्राने विचार केला असता. शिष्यांना सांगितलं प्रभूने तर मला नाकारलं ना. प्रभु को मैंने नकारा था. आणि प्रभूने जेव्हा मी नाकारलं होतं इसलिए प्रभु भी मुझे छोड़ा होगा. आणि प्रभूने मला सोडलं असेल. प्रभु का प्रेम मेरे ऊपर खत्म हो गया होगा. आणि प्रभूचं प्रेम माझ्यावर संपलं असेल. लेकिन विशेष उठा कर कहा पत्रोस को भी गाना. आणि मग विशेष करून बोललंय की पेत्राला पण सांग. क्यों कहना. काय सांगायचं. क्योंकि पत्रोस का दिल में ऐसा विचार है. कारण पेत्राच्या मनामध्ये असा विचार आहे. प्रियो, प्रभु को इनकारा बोल करके प्रभु का प्यार आपके ऊपर जो है वो कभी भी थोड़ा भी भंग नहीं होता. आणि प्रभूला नाकारला म्हणून प्रभूचं जे तुमच्यावरचं प्रेम आहे ते थोडंही कमी होणार नाही. प्रभु ने हमसे कैसा प्रेम किया. आणि त्यानं प्रभूने आपल्यावर कसं प्रेम केलं. यिर्मयाह की किताब का 31 अध्याय का 3रा वचन. यिर्मयाह 31 अध्याय त्याचं 3रं वचन. मैं तुझसे सदा प्रेम रखता आया हूँ. इस कारण मैंने तुझ पर अपनी करुणा बनाए रखी है. हाँ देखा प्रियो, मैं सदा का प्रेम से तुझे मैं प्रेम करते आया हूँ. आणि सनातन प्रेमाने मी तुझ्यावर प्रेम करत आलोय. मैं सदा प्रेम करता हूँ. आणि निरंतर मी तुझ्यावर प्रेम करतो. सदा का प्रेम आणि सनातन प्रेम. सनातन और सदा का प्रेम में फर्क है. सदा का प्रेम
मतलब बोलेगा तो हमेशा प्रेम देगा आणि निरंतर प्रेम राहील. हाँ, वो प्रेम में भंग नहीं होगा. आणि त्या प्रेमामध्ये काही भंग होणार नाही. समझ में आ रहा है ना. उनका प्रेम में दंडप नहीं. तो फिर हमारे अंदर अभी हमें क्या करना है. आणि मग आता आपल्याला आपल्यामध्ये काय करायचंय. कोई प्रेम में रहना है आणि त्याच प्रेमामध्ये राहायचंय. Praise the Lord. ये हल्का बात नहीं कोई. आणि साधारण गोष्ट नाहीये प्रेम. हमारे जीवन में कोई भी किसी प्रकार का भी कुछ भी बात होने दे, परंतु हमारे में प्रभु ने जो दिया हुआ वो प्रेम राइयों की जीवन में लाना, ये प्रभु का बहुत बड़ी इच्छा है. आणि आपल्या जीवनामध्ये काही होत्या पण प्रभूने दिलेलं प्रेम आपण आपल्या जीवनामध्ये आणणं हे गरजेचं आहे. वो मेरे को उसने डांटा नहीं, डांटने दो, मेरा भलाई के लिए डांटा. आणि त्याने मला रागवलं, काही अडचण नाही, माझ्या चांगल्या करता रागवलं. क्योंकि मुझे प्यार करने वाला ही मुझे डांटेगा. आणि जो प्रेम करतो तोच रागवतो. मेरा कोई गलती दिखाया, वो मेरे को प्यार करने वाला भी गलती दिखाएगा. आणि जो माझ्यावर प्रेम करतो तोच माझी चूक दाखवतो. तो एक बात मैं आपको याद रहना चाहता हूँ. आणि फ्रेंड, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. युदा का पत्री उसका 21 वचन. आणि एवढा त्याचं 21 वचन. बहुत सुंदर एक वचन है. आणि एक सुंदर वचन आहे. अपने आप को परमेश्वर के प्रेम में बनाए रखो. हाँ प्रियो, हम लोग अपने आप को कैसे क्या करना, परमेश्वर की उस प्रेम में अपने आप को बनाए रखना. आणि आपण आपल्या स्वतःला परमेश्वराच्या प्रेमामध्ये स्थिर ठेवायचे. मैं हर एक पवित्र लोगों को बनाना चाहता हूँ. आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो. हमें मिला हुआ प्रेम, उस अगप्य प्रेम, वो ईश्वरीय प्रेम, वो परमेश्वर का प्रेम है. आणि आपल्याला मिळालेलं जे अगप्य प्रेम, जे ईश्वरीय प्रेम आहे, वो प्रेम में हमको अपने आप को बनाए रखना. आणि त्या प्रेमामध्ये आपण स्वतःला स्थिर ठेवायचंय. बहुत सुंदर बात है ना. आणि खूप सुंदर गोष्ट आहे. प्रभु का प्रेम में बना रहना, ये प्रेम का महत्व हम लोग बहुत अच्छी रीति में समझना. आणि प्रेमाचं महत्व खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घ्या. आज भी बहुत लोग मतलब उस प्रेम में रहने का अर्थ सही रीति में नहीं समझा. आणि आजही पुष्कळ लोक त्या प्रेमामध्ये राहण्याचा अर्थ चांगल्या प्रकारे नाही समजले. कितनी बार हम जल्दी निराश हो जाता है. आणि किती वेळा आपण लवकर निराश होतो. अपना सोच में थोड़ा सा जहर डाल दिया शैतान ने, उसमें हम निराश हो जाता. आणि आपल्या विचारामध्ये थोडंसं विष टाकलं, त्याच्यामध्ये आपण निराश होतो. अच्छा, आज इतनी आने के टाइम पर आनंद से कितने लोग आया. आणि आज इथे येत असताना किती लोक आनंदाने आले. कितने लोग अभी भी आत्मा में है. आणि किती लोक अजूनही आत्म्यामध्ये आहे. आत्मा का भय, बस एक ही है, आत्मा का फल प्रेम है. आणि आत्म्याचं फळ प्रेम आहे. एक बात आप ध्यान रखिए. आणि एक गोष्ट जाणा, हम लोग कई रीति में मतलब धोखा खा सकता है. आणि पुष्कळ प्रकारे आपण फसल्या जाऊ शकतो. हम धोखा खाता भी है, आपण फसतो पण, परंतु हम मानता है. आणि आपण ते मान्य करत हम नाही. अपनी गलती कबूल करने वाले एक स्वभाव हमारे में नहीं. अभी भी आदाम में स्वभाव में हम लोग. आणि अजूनही आपण आपल्या चुका मान्य करत नाही. अजूनही आदामाच्या स्वभावात आहे. प्रभु का प्रेम में अपने आप को बनाए रखना. आणि प्रेम आपण आपल्याला प्रभूच्या प्रेमामध्ये ठेवायचं. प्रभु का प्रेम का महान खूबी है. मैंने अभी आपको 3 बात बताया. आणि प्रभूच्या प्रेमाचे आतापर्यंत मी 2 ही बात बोला. आणि प्रभूच्या प्रेमाचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्या 2 गोष्टी मी सांगितल्या. बाकी 5 बात कल बोलेंगे. आणि उरलेल्या 5 गोष्टी उद्या सांगितल्या. है ना. मतलब पहला बात क्या मैंने क्या बोला. कोई कारण न होते हुए हाँ, बिना कारण का प्रेम है प्रभु का प्रेम. आणि प्रभूचं प्रेम आहे ते विनाकारण आहे. और दूसरा बात क्या बोला. प्रेम निरंतर. हाँ, निरंतर का प्रेम है. मतलब ये प्रेम किसी कारण टूटेगा करके आपको दिल में नहीं रखना. आणि प्रभूचं प्रेम जे आहे ते निरंतर आहे. ते कधी कमी नाही होणार किंवा संपणार नाही. अरे मैं एक संगति में नहीं गया तो प्रभु का दास ने इतना डांटा. अरे आप संगति में नहीं आए बोलकर प्रभु का डांटा, प्रभु का दास ने डांटा बोल के प्रभु का प्रेम में कभी भी भंग नहीं आएगा. आणि मी एका संगतीमध्ये नाही गेलो तर प्रभूच्या दासाने मला एवढं रागवलं, प्रभूच्या दासाने रागवलं म्हणून प्रभूच्या प्रेमामध्ये काही कमतरता येणार नाही. प्रभु आपको प्रोत्साहन दे रहा है. आणि प्रभू तुम्हाला प्रोत्साहन देत आहे. प्रभु आपको समझाता है. प्रभू तुम्हाला समजून सांगत आहे. तो प्रेम में बाधा नहीं है. आणि प्रेमामध्ये काही कमतरता नाही. ओ बाकी 5 बात भी आप ठीक से समझेगा तो मैं आपको बोलता हूँ आपको शायद आपके प्रेम के बारे में थोड़ा कुछ समझ आएगा. आणि उरलेल्या 5 गोष्टी सुद्धा तुम्ही जर चांगल्या समजून घेतल्या तर मग कदाचित होऊ शकतं की या प्रेमा संबंधाने थोडंफार तुम्हाला समजेल. मैं आपको बहुत बार ये बोलता है कि प्रभु का प्रेम का खूबी जानने के लिए पहला कुरिन्थी 13 अध्याय का 4 से 7 तक मुझे पढ़ो. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगतो की प्रभूच्या प्रेमाचं वैशिष्ट्य जाणण्याकरता
पहिले करंदीकरांचं पत्र 13 अध्याय 4 ते 7 वचन वाचा. उसमें 15 बात लिखा है. त्याच्यामध्ये 15 गोष्टी लिहिल्या आहेत. वो बात तो मैं अलग रीति में एक क्लास में आपको बताया है. आणि त्या गोष्टी एक वेगळ्या प्रकारे या क्लासमध्ये सांगितल्या वो आहेत. 15 बातों का महत्व आपको एक क्लास में बताया था. आणि या 15 गोष्टीचं महत्व या क्लासमध्ये सांगितलं. वो प्रेम क्या करता, प्रेम क्या नहीं करता. आणि प्रेम काय करतो आणि काय करत नाही. लेकिन ये क्लास में मैं वो बात को नहीं बोल रहा हूँ. आणि या क्लासमध्ये त्या गोष्टी नाही सांगणार. आप इसको सही रीति में जानना आणि त्या चांगल्या प्रकारे है सांगणार. ना. हमें प्रभु का जो प्रेम मिला भी, आपल्याला जे प्रभूचं प्रेम मिळालं किसी कारण भी उस प्रेम में थोड़ा भी फर्क नहीं है. आणि कुठल्याही कारणाने त्या प्रेमामध्ये थोडाही फरक नाही. और वो उसका तुल्य जो बोलेगा तो कैसे प्रेम है. आणि त्याच्या बरोबरीचं म्हटलं तर ते प्रेम कसं आहे. पिता इतना पुत्र से प्रेम करता उतना. आणि पिता जेवढा आपल्या पुत्रावर प्रेम करतो तेवढं प्रेम. वो उसका नाम कौन बोल सकता. आणि त्याचं एक माप आपण सांगू शकतो का. नहीं, हम लोग इतना जल्दी नहीं समझ सकता. आणि एवढं लवकर नाही समजू शकत. लेकिन वो भी अगर हम इतना तक हम समझेगा तो बहुत अच्छी बात है. आणि जेवढं आपण समजेल तेवढं चांगलं आहे. वो आपको सहायता करे. प्रभू आपल्याला सहाय्य करो. इस प्रेम में बना रह करके आने वाले दिनों में भी प्रभु के लिए जीत करके प्रभु का महिमा करने के लिए प्रभु वचनों के द्वारा सबको सहायता करे. आणि या प्रेमामध्ये राहून येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूचा गौरव करण्याकरता या वचनाच्या द्वारे आपल्या प्रभू आपल्या सगळ्यांना सहाय्य करू. प्रभु को महिमा. प्रभूला गौरव मिळवू. आमीन.